झूम करायचं. जसं तुम्हाला माहीतच आहे, आज मी लग्नामध्ये गेली होती, पण मला वेळेवर म्हणजे रेडी व्हायला वेळ मिळाला नाही, कारण की मी एक्झॅक्टली 2 वाजता इथे टच झाली. मी जॉबवरून आली तर डायरेक्ट इकडेच आली लग्नाला. तर मग पहिले लग्न अटेंड करून घेतली मी. जाऊ दे म्हटलं, मला कोण बघणार आहे म्हटलं. आणि तसंही अदर कास्टचं लग्न होतं, म्हणजे माझी जी मैत्रीण आहे ते AC कास्टची होती. तर तिथे तर काही आपले पाहुणे काही ओळखीचे होते नाही, तर तितकं काही फरक पडत नव्हतं, मी ड्रेस चेंज करो अथवा नको करो. पण मग पूर्ण लग्न वगैरे अटेंड केलं. आणि हिला म्हणजे त्यांच्या कास्टमध्ये जे काम होतं तर ते आम्ही मंगलाष्टक म्हणतो, ते मला काही कळलं नव्हतं. पण जेव्हा फुलं टाकले तेव्हा असं वाटलं की म्हणजे लग्न झालं बा. मग सगळं वगैरे मी म्हटलं चल एक आठवण राहते म्हटलं हिच्यासाठी, शूट करून घेते मग म्हटलं. ती पण म्हणे माझं व्लॉग बनव. तर मग अशा प्रकारे व्लॉग बनवले मी तिचा. तुम्ही बघू शकता, तिच्या लग्नाला पण गेली, जॉब पण अटेंड केली, लग्न पण अटेंड झालं. मग तिला सिंदूर वगैरे भरून घेत होता नवरदेव. जावई बापू म्हटलं तरी चालेल, लहान आहे माझ्यापेक्षा, मैत्रीणच आहे, पण तितकं काही मॅटर नाही करत, आम्ही असं म्हणतो. पण लहान आहे तर मी तिच्या हजबंडला आता जावईच म्हणणार. ते मग घराजवळची राव की अशा फॅमिलीमध्ये राव. तर त्यांचे जे काही रूल्स होते ते फॉलो करत होते. टीका वगैरे लावून दिला लग्न झाल्यानंतर तिला. बघू शकता तुम्ही, मी झूम करून दाखवले बिलकुल. आणि खूप सुंदर दिसत होती ही. हिचा हा रिअल लुक आहे हे, म्हणजे एकदम म्हणजे चांगलीच आहे दिसायला, गोरी वगैरे. आणि मग फायनली मंगळसूत्र वगैरे लावून दिले जावई बापून आमचे. आणि फोटोशूट पण चालू होतं तिकडे, फोटोग्राफर आला होता. नवरदेव तर खूपच खुश दिसत आहेत, राहतेतच त्या दिवशी. पण नवरी थोडी म्हणजे किती चांगलं मिळाला नवरदेव, तरी नवरीच्या चेहऱ्यावर त्या दिवशी मात्र नर्वसच राहतेच थोडेफार. कारण की तिला आईचं घर सोडून जायचं असते. आणि लहानपणापासून जो आपण ज्या घरी आई